माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। फ्रेंड्स, तुम्ही विचार करत असतील की आज मी कुठे असेल, कुठल्या बागेत बसलेली आहे। तर मुलांना सुट्टी, मी थोडे दिवस सुट्टी घेतलेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत सापुतारा येथे। 2 दिवस इथे मी राहणार आहे। इथली इन्फॉर्मेशन मी तुम्हाला टर्न बाय टर्न देणारच आहे। सो माझ्यासोबत राहा तुम्ही। इथे सध्या आम्ही जस्ट बसमधून उतरलेलो आहोत। हिल स्टेशन आहे, पण सध्या आता जवळजवळ 10 वाजलेले आहेत। भरपूर कडक ऊन आहे। आता थोडंसं फ्रेश होणार आहोत रूममध्ये जाऊन आणि मग नंतर जेव्हा मी फिरायला जाऊ, तुम्ही आमच्यासोबत राहा। जिथे जिथे मी फिरायला जाणार आहे तिकडची माहिती मी तुम्हाला देणार आहे। आता मी इथे बसल्याच पाहिलं तर पॅराग्लायडिंग चालू आहे। बरेचसे इव्हेंट आहे इथे, पॅराग्लायडिंग आहे। परत आम्हाला नंतर इथे काही पॉईंट आहेत तिथे बघायला घेऊन जाणार आहेत दादा आमचे। आपण वसईमधले दर्शन टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यासोबत इथे आलेले आहेत। त्यांनी आता उत्तम सोय देत आहेत। त्यांची जवळ 30 ते 35 वर्षापासून त्यांची ही सर्व्हिस चालू आहे। अनेक ठिकठिकाणी ते हिल स्टेशनला, मद्रासला, वेलंकणी येथे ते घेऊन जात आहेत। आता आपण बघूया, इथे त्यांच्यासोबत मी सेकंड टाईम आलेली आहे। आता इथे 2 दिवस राहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल। त्यांची खासियत आहे मात्र की त्यांची जेवणाची चव आणि त्यांची जी सर्व्हिस आहे, इतरही लग्नाचे वगैरे ऑर्डर तर घेत आहेत जेवणाची, त्यांची ती सर्व्हिस खूप छान आहे। आणि आता आपण 2 दिवस तुम्ही माझ्याबरोबर राहा, मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाईन आणि जिथे जिथे जाणार आहे तिकडची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर फ्रेंड्स, आता आम्ही सापुताराच्या दर्शनाला चाललेलो आहोत। इथे बरेच असे ॲडव्हेंचर पॉईंट्स आहेत, फिश ॲक्वेरियम आहे, गार्डन्स आहेत आणि इतर जे काही इव्हेंट्स आहेत ते आम्ही बघायला निघालेलो आहोत। तिथे खुद्द गेल्यानंतरच माहिती पडेल की नक्की काय काय आपण एन्जॉय करतोय ते। सो तुम्ही आमच्या सोबत राहा। रात्रभर बसमध्ये बसून सगळे थकले, जागरण। आता आम्ही फ्रेश झालेलो आहोत आणि फिरण्यासाठी निघालेलो आहोत, म्हणून थोडंसं बस बाजूला ठेवली, म्हटलं इथे जवळच आहे। सो सगळं आमचा ग्रुप आता वॉकिंगमध्येच निघालेला आहे। तुम्ही पाहताय अगदी सगळं उत्सुक आहेत। फ्रेंड्स, आपण यांचं बस स्टॉप बघताय, किती क्लीन आणि नीट आहे। म्हणजे आपल्यासाठी एक आदर्श घालून त्यांनी दिलेलं आहे। त्यांचे बसेस बघा, त्यांचं बस स्टॉप बघा किती सुंदर आहे ते। पाहतोय सापुताराचं सेंटर पॉईंट आहे। सापुताराच्या मधोमध हे कारंजे आणि सगळं उभारलेलं आहे। आपण आता सापुतारामधील मार्केट एरियामध्ये आलेलो, तिथे पूर्ण मार्केट आहे। आता आम्ही लवकर निघालेत म्हणून अजून दुकानं पुरेशी उघडलेली नाही आहेत। आपण थोड्या वेळाने आल्यानंतर कदाचित तिकडची सगळी दुकाने उघडलेली असतील। दादांनी सांगितल्याप्रमाणे ती पूर्ण खाऊ गल्ली आहे। आपण जर प्रायव्हेटली येत असाल आपल्या स्वतःचं व्हेकलने वगैरे, तर इथे पूर्ण रात्री 7:30-8 नंतर ना 12 वाजेपर्यंत पूर्ण गर्दी असते। म्हणजे पाय ठेवायला जागा नसते, पूर्ण हे भरलेलं असतं। हर प्रकारचे फूडचे व्हरायटीज आपल्याला इथे पाहायला मिळतील। आता आम्ही चाललेलो आहोत फिश ॲक्वेरियम पाहायला। इथे आपण पाहिलं तिकीट काउंटर आहे, पर हेड फक्त 15 रुपये तिकीट आहे आणि व्हरायटी ऑफ फिश आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। आपण आता सुरुवात करूया। ओळखीतलं म्हणजे जवळपास सगळ्यांच्या घरामध्ये दिसतोच फिश टँकमध्ये, अरवान आहे। इथे आहे टायगर पार्क। आपण इथे 2 प्रकारचे फिश आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतील। आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही, पण कदाचित मेल फिमेल असा काहीतरी प्रकार असेल त्यांचा, पण दिसायला जसं ते मरमेडसारखं वाटतंय। मला ना 2 मिनटं ना आपण पाहिलं ना, मला असं वाटलं की एकतर ते गेलेले म्हणजे मृत आहेत, पण नंतर त्यांची ती ॲक्टिंग बघितली, लगेच हलायला सुरुवात झाला। बघा कसे एकदम शीत असे थांबलेले आहेत एका जागीमध्ये। 2 मिनटं करता असंच वाटलं की ते गेलेत। रेड डेव्हिड अमेरिका किती मोठा आहे तो, बापरे। हा आहे फ्लॉवर ऑन मॅनमेड फिश आहे, संकरित करून बनवलेला आहे आणि हा बराच वर्ष माझ्याकडे
होता हा फिश स्वतःला एकटंच ठेवू इच्छितो, याच्याबरोबर आपण दुसरंच कुठलं फिश ठेवू शकत नाही. फ्रेंड्स, माझ्यासोबत आहेत दर्शन टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर रिचर्ड लोपिस. आम्ही खूप जुनी आमची ओळख, आम्ही त्याला दादाच संबोधतो. दादांनी आम्हाला आज इथे सापुताऱ्याला आणलेलं आहे आणि बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे टूर्स ते अरेंज करत असतात. आता दादांकडून त्यांची थोडक्यात जर्नी आणि पुढील काही त्यांचे प्लॅन आहेत किंवा आपल्याला इथे सापुतारा आणल्यानंतर अजून ते मला कुठे कुठे घेऊन जाणार आहेत ते मी त्यांच्याकडूनच सुद्धा ऐकू इच्छिते. नमस्ते मंडळी, या यूट्यूबद्वारे आणि ह्या व्हिडिओद्वारे आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की दर्शन टूर्स अँड ट्रॅव्हल्स गेली 30 वर्ष मार्केटमध्ये ठामपणे उभे आहेत. लोकांचा विश्वास आणि नो चिटिंग नो कॉम्प्रोमाइज ह्या तत्वावरती गेली 30 वर्ष आम्ही मार्केटमध्ये उभे आहोत. स्वतःला आमचा मोठा केटरिंगचा बिझनेस आहे आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आम्ही संपादन केलेला आहे. आज सकाळी आम्ही सापुताराला आलेलो आहोत. सापुतारा हे गुजरात राज्यामध्ये एक छोटंसं डांग जिल्ह्यामध्ये वसलेलं एक छोटंसं हिल स्टेशन आहे. आपल्या महाराष्ट्राच्या नाशिकपासून साधारणतः 90 किलोमीटरवरती हे हिल स्टेशन आहे. आज सकाळी मी आलेलो आहोत. आता आम्ही दुपारी 4 वाजता साईड सीन निघालेलो आहोत. सापुतारामध्ये छोटंसं मत्स्यालय आहे, ते आम्ही इथे आता पाहत आहोत. निरनिराळ्या प्रकारची मासळी इथे आहे. फिश ॲक्वारियम त्याला जसं आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, ते आम्ही पाहत आहोत. 15 रुपये प्रति व्यक्ती इथे तिकीट आहे. ते देऊन आम्ही त्या मत्स्यालयाचा आम्ही आनंद घेत आहोत. आता याच्यापुढे स्टेप्स गार्डन आहे. सापुतारामध्ये 3-4 गार्डन आहेत. रोज गार्डन, स्टेप्स गार्डन, लेक व्ह्यू गार्डन आहे, जैन मंदिर आहे, ॲडव्हेंचर क्लब आहे, नंतर पॅराग्लायडिंग ॲडव्हेंचर क्लब आहे, ॲडव्हेंचर क्लब झोन इथे आहे. त्यानंतर बोटिंग इथे चांगली आहे. इथे रोपवे देखील इथे आहे. इथे आदिवासी म्युझियम आहे, पण त्याचं बांधकाम चालू आहे. नवीन स्वरूपात त्याचं बांधत आहे. तर असं हा 2 दिवसाचा भरगच्छ कार्यक्रम आहे. ही आमची 11वी ट्रिप या सापुतारामध्ये आहे आणि लोक त्याचा आनंद घेत आहेत. आज जवळजवळ आम्ही 32 लोक ह्या टूरमध्ये आहेत. पुढच्या आठवड्यात देखील 22 तारखेला आम्ही पुन्हा इथे येत आहोत आणि लोक या टूरचा आनंद आमच्याकडून घेत आहेत. फ्रेंड्स, तुम्हाला जर कधी कुठल्याही प्रकारचे फंक्शन्स किंवा कुठल्याही प्रकारची पार्टीची जेवणाची वगैरे ऑर्डर द्यायची असेल तर आपण दादांशी कॉन्टॅक्ट करू शकता. हा कुठल्याही प्रकारचा स्पेशली काही प्रमोशनसाठी वगैरे व्हिडिओ बनवत नाही आहे, पण एक अभिमानाची गोष्ट आहे की मी त्यांच्याबरोबर 2-3 टूर्स केलेले आहेत. 2-3 वेळा त्यांच्याबरोबर पिकनिकला गेलेली आणि अनायासे हा योगायोग आला की मी आता यूट्यूबर आहे आणि दादा माझ्यासोबत आहे. तर म्हटलं दादांना आपल्यासोबत घ्यावं आणि त्यांच्याकडून थोडीशी माहिती घ्यावी, कारण मी सापुताराला फर्स्ट टाईम आले, मला इतकी माहिती नाही. मी पण कोणाला तरी विचारून आणि मगच ती माहिती प्रसारित करणार. सो दादांना लकी ती माहिती होती म्हणून दादांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. सो दादा, तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. आता आपण पुढे जाऊया. गेली 30 वर्ष आम्ही मार्केटमध्ये उभे आहोत. त्याचं दुसरे कारण म्हणजे तुम्हाला बोलू की सत्यता आणि नो चिटिंग नो कॉम्प्रोमाइज. ज्या बापाच्या लग्नाच्या कॅटरिंगची ऑर्डर आम्ही केलेली आहे, त्याच्या मुलीच्या लग्नाची देखील ऑर्डर गेल्या वर्षी आम्ही केली. म्हणजे हा 30 वर्षाचा जो मधला जो फरक आहे, काळ जो आहे, तो आम्ही सातत्याने प्रामाणिकपणे ठाम उभे राहून तो पूर्ण केलेला आहे. ह्याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. दादांनी खरंच सांगितल्याप्रमाणे ना माझ्या फॅमिलीमध्ये सगळं घडतं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू टचमध्ये आहोत सगळे. म्हणजे आमच्या मामांच्या मुलांची लग्न झाली, मग त्यांच्या मुलांची पार्सल, आता त्यांच्या मुलींची लग्न होत आहेत, त्याची ऑर्डर आणायची त्यांच्याकडेच जाते. म्हणून ही आमची परंपरागत सगळी चालू आहे. आता आपण ना इथे स्टेप गार्डन आहे तिथे आलेलो आहोत. दादा, याची काही एंट्री फी वगैरे आहे का? 5 ते 14 वर्षापर्यंत इथली एंट्री फी आहे 10 रुपये आणि त्याच्यावरती व्यक्तीची फी आहे 20 रुपये. अतिशय सुंदर असं डांग डिस्ट्रिक्टमध्ये हे गार्डन आहे. ह्याला स्टेप्स गार्डन असं म्हटलं जातं. विविध प्रकारची फुलं या बागेमध्ये आहेत. छोटंसं आहे परंतु सुंदर आहे. पूर्वी आपल्या वसई साईडला रानगावला खूप रानगावला रानगाव आणि जास्त वाळवंटी परिसर म्हणजे भागात जास्त होतो. आपल्याकडे आपण याला गावठी गुलाब सांगू शकतो. सफेद गुलाबांचा आहे. नंतर ही बघा, ही गुलाब आता टाकाऊतून टिकाऊ
ही गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्याच्यापासून अत्तर बनवलं जातो, सेंट. त्याच्यानंतर हे सुकवले जातात आणि स्वीट्समध्ये याचा वापर केला जातो. रोज वॉटरमध्ये सुद्धा टाकलं जातो. हळदची फुलं आपण हे मागे दादरचे फुल मार्केटमध्ये पाहिलेलं आहे, फार रेअरली पाहायला मिळतं आणि ह्याची कॉस्ट खूप आहे. खूप छान गार्डन आहे. संध्याकाळचे 4-4:30 झालेले आहे, पण खूप छान वातावरण आहे इथे. ऊन खाली होतं आम्हाला, पण आता इथे खूप छान वाटतंय. माझ्यासोबत या, मी तुम्हाला काही दाखवतो. लोपेश या, तोमास. संपूर्ण सापुतारा इथे आपल्याला पाहायला मिळेल. खाली पूर्ण गाव त्यांचं वसलेलं आहे. इथून पाहिलं तर पूर्ण सगळी पर्वतरांग पसरलेले आहेत आणि सर्व धुक्याने वेढलेलं आहे. जसं आपण महाबळेश्वरवरनं पाहतो सेम तसंच प्रकारे दिसते आपल्याला. आपलं स्टेप गार्डन बघून झालेलं आहे. आता आपण पुढच्या ॲडव्हेंचरकडे जात आहोत. मे बी तिकडे बोटिंगसाठी वगैरे असावं किंवा दुसरे काही ठराविक गेम आहेत, थ्रिल. तिकडे चाललेलो आहोत आपण. बघूया तिकडे काय एक्सपिरियन्स येतो आपल्याला. सह्याद्री ॲडव्हेंचर पार्कमध्ये आता आपण एंट्री करणार आहोत. सर्व मुलांसाठी इथे फन गेम अवेलेबल आहे. तुम्ही पाहता आजूबाजूला सर्व कार आणि बाईक रायडिंग वगैरे सगळं चालू आहे. साईडला रोपवे आहे इथून डोंगरावरनं, आणि आतमध्ये सुद्धा तुम्ही इथं बघा खूप मुलं एन्जॉय करतायत आणि आम्ही पण लहान मुलं होणार आहोत. रॅशिंग कारमध्ये खेळायला चाललेली आहे. थोडंसं छोटं होऊन बघूया. 2 तिकीटं घेतली आहेत, रेचल आणि मी चालले. आता आपण बोटिंगसाठी जात आहोत. तर तिथे आता किती मजा येते बघूया. तर पूर्ण सगळं इथे सगळे ॲडव्हेंचर इव्हेंट्स, खाऊ आणि फन, खूप मजा धमाल. वेगवेगळ्या प्रकारचे गेम इथे आहेत. आता आपण बोटिंगसाठी जाणार आहोत. पर हेड 100 रुपीज तिकीट आहे. लाईफ जॅकेट वगैरे आपण घालून जाणार आहोत. सर्वजण आमचा एकत्रच ग्रुप असतात. आपली सेफ्टीसाठी आपण हे लाईफ जॅकेट वापरत आहोत. बोटिंगसाठी जात आहोत. तुम्ही पण साठी आम्ही बोटीत बसत आहोत. तू आमचा सांभाळ कर. आमचे नाविक जे आहेत त्यांना तू मदतीचा हात देऊ, त्याला तू स्पर्श कर. धन्यवाद. थँक्यू. येस. आता मोबाईल सांभाळायचे आता. फोटो घ्या पण मोबाईल सांभाळायचे आता.
आणि बघा इथून तिथून पण उठायचं नाही आहे. साधारणतः इथून 10 ते 12 फूट ते 14 फूटपर्यंत पाणी इथून वाढतो. त्याच्या इथे लेवल तुम्हाला दिसलं बघा. जसं तुम्हाला महाबळेश्वरला तापोळ्याला ते पाण्याचे रेंज दिसते बघा, हां तसे इथे तुम्हाला रेंज दिसेल. आपण जवळून बघूया. आणि इथे लाईटिंग आहे, संपूर्ण लाईटिंग आहे. कॅमेराला हाय 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 हाय. तुम्ही सगळे चला, मी तुमच्या बरोबर आहे. संध्याकाळची वेळ आहे. बोटिंग करताना खूप शांत आणि निवांत असं खूप बरं वाटतं आणि वातावरणही खूप छान आहे. म्हणजे आपल्या वसईतून इथे आम्ही आलेलो आहोत, पण खूप असं एकदम पीसफुली वाटते आम्हाला. रिचर्ड दादा थँक्यू. आणि खरंच म्हणजे आजची पिकनिक आपले एका संस्मरणीय किंवा विस्मरणीय राहणार आहे. नक्कीच ना, बरोबर का? आता आमची बोटिंग झालेली आहे. आणि दादा आता कुठे जायचं आपल्याला? आता आपल्याला लोकल मार्केट जे आहे त्याच्यात आपण फिरत आहोत. काही शॉपिंग्स आहेत, काही हँडीक्राफ्ट आपल्याला वस्तू मिळत आहेत. आपण ते पाहणार आहोत आणि आवडत आपण विकत घेणार आहोत. तो खर्च नाही. यस, स्वखर्चाने. स्पॉन्सर्ड बाय रिचर्ड दादा, दर्शन टूल्स. अच्छा, मका बॉईल करायला ठेवलेला आहे. असं तांटा जायचं ना. तरी आम्ही सगळी लाकडी खेळणी आहेत. आय थिंक असं हे करून मग ठेवून. ही टोपली ना विणलेली नाहीये, ती एक एक स्टिक त्यांनी कापून ते चिकटवलेलं आहेत ग्लूने. आपण विणतो आणि ह्या चिकटवलेले आहेत, पण छान अशी कलेने सुंदर दिसतात. बाय बाय. साईडला. आता आम्ही दिवसभर खूप एन्जॉय केलेला आहे. तुम्ही पाहिलं आमची धमाल. आणि आता आईस्क्रीम वगैरे खाऊन ना थोडंसं असं फिरत आता आम्ही आमच्या लॉन्चवरती जाणार आहोत. नंतर थोडंसं पुन्हा स्नॅक्स पार्टी, देन डिनर, थोडीशी मजा आणि मग आजचा दिवस संपवणार. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला, तुम्हाला कसा वाटला? चांगला असेलच आणि होताच, कारण आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. तुम्ही पाहिलं आमची जर्नी, लंच केलं, ब्रेकफास्ट केलं आणि आम्ही ते जे काही पॉईंट्स वगैरे बघायला गेलेलो होतो, बोटिंग झालं आमचं. सो मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हीही आमच्याबरोबर एन्जॉय केला असेल. आता उद्याच सकाळचा जो पॉईंट आम्ही जाणार आहोत सनराईज बघण्यासाठी. सकाळी अर्ली इन द मॉर्निंग आम्हाला 5:45ला तिकडे शार्प निघायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही मिस करू नका. लवकरच आम्ही तोही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि अजून दुसरे काही ॲडव्हेंचर्स पॉईंट बघायचे आहेत ते आम्ही उद्याच्या दिवसामध्ये कव्हर करणार आहोत. सो भेटूया लवकरच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.